गेली आठवडाभरापासून राज्यभरात ज्या अवकाळी पावसाने थैमान घातलं त्यामुळे जे शेतीमालाचे नुकसान झाले आहे त्याच्यामुळे शेतकरी एकदम हतबल झालेला आहे। ज्याच्यात जे कांद्यावरची जो पाऊस झाला आहे त्याच्यात गारा पण पडल्या त्यामुळे हा कांदा एकदम अक्षरशः ओला झाला असून आता त्याच्यात जास्त तापमान वाढलेले आहे त्यामुळे हा कांदा अक्षरशः काय बिलबिला झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय सांगाल आता उन्हाचं तापमान वाढल्याने आणि संध्याकाळचं हे तापमान कमी होत आहे आणि कांदा जास्त बिलबिला झाला, यावर काय प्रतिक्रिया द्याव्यात हे आम्हाला सुचत नाही। फार भयानक अवस्था आहे आमची आणि याच्याकडे कोणी गांभीर्याने पाहिल असं वाटत नाही। कारण आज गेले 4 दिवस गारपीटने अक्षरशः झोडपून काढले आणि आता मला सांगा, एक कांदा काढायला गेलं तर ही अवस्था आहे, त्याच्या मुळे सडलेले आहेत आणि वरती गारपीटने जे झोडलंय त्याच्यावरती डाग आलेले आहेत। म्हणजे याचं रूपांतर अक्षरशः बदल्यामध्ये झाले। तर हे बदल्यामध्ये आज मला सांगा 600 रुपये एक माणसाला मजुरी दिवसाला द्यावी लागते आणि त्याचं जेवण वगैरे हे ते चला शेतकरी येतो, अन्नदाता येतो, जेवायला घालणार, कामं करून घेणार, परंतु ही कामं करून आमच्या हातात पुढे जर काही मिळणार नसेल, मजुरीच देखील भागणार नसेल तर आम्ही कुणाकडे आशेनं पाहायचं। ह्या कांदा भरण्यासाठी आज गोणी आपल्याला ती कांद्याची गोणी 8, 8.5, 9 रुपयापर्यंत मिळायची, परंतु तिचा रेट देखील आज लूटमार चालू आहे। युद्धाचं नाव करून अक्षरशः 20 रुपयाला गोणी घ्यावी लागते। म्हणजे चारही बाजूने शेतकऱ्यांचीच पिळवणूक चालू आहे। पंचनामे होत आहेत, पंचनामे कागदावर राहतात। गेल्या वेळेला पण पंचनामे गेल्या वर्षी झाले आणि त्या पंचनाम्याचं काहीही पुढे झालेलं नाही। अद्याप शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे 1 रुपया देखील भरपाई आलेली नाही। तर पंचनामे करून तुम्ही जर आम्हाला आशेची गाजरं दाखवणार असाल तर आम्ही आशावादी राहायचं कुणाकडं? त्यामुळे ना आमचं दुःख अपार आहे आणि या दुःखाला अक्षरशः कुणीतरी वाली असावा। कृषी मंत्र्यांनी देखील खरोखर हे स्वतः खाली ग्राउंड लेवलला येऊन ही शेतकऱ्यांची परिस्थिती अनुभवली। शेवटी जो मंत्री या अखत्यारीत काम करतो त्याने इथं आलं तर आम्हाला निश्चितच माहीत पडेल का आमच्यासाठी कोणीतरी आम्हाला वाली आहे। अशा पद्धतीने एकट्याचं नाही साहेब, 4 गावामध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि नुसत्या बातम्या आणि नुसत्या पंचनामे होऊन त्याला काही होणार नसेल म्हणून शेतकरी देखील बाहेर पडायला काय माहिती का, काही होतच नाही त्याचं पुढं। हे गांभीर्य घेऊन आम्हाला काहीतरी शासनाने आश्वासित करून आम्हाला मदत द्यावी ही अपेक्षा। तुम्हाला काय वाटतं जेवढं म्हणजे कांद्याला खर्च केलाय तोही निघणार नाही का? आता खर्च लांबच, आता ह्याच्यातून कसं तरी आम्हाला मजुरी जर नाही मजूर मिळाले आणि आजही अशी परिस्थिती आहे पावसाची की तो येऊ शकतो। आल्यानंतर मला सांगा पदरचं डिझेल जाळून रोटावेटर मारावं लागेल, आमच्या हातामध्ये काय मिळणार? म्हणजे आम्ही सोसाट्या काढल्या, बँकेतून कर्ज काढली आणि त्याचं जे काय खर्च केला तो जमिनीमध्ये मातीत गाडून टाकलाय। पुढे आम्हाला आशा आहे, आमच्या मुलांची शिक्षण आहेत, आम्हाला आमची पण स्वप्न पडलेत ना, तर आमच्या स्वप्नांची शेत पिकलं तर आमच्या स्वप्नांना पूर्तता होते, अन्यथा आमच्या स्वप्नांची राखरांगोळी। याआधी आखाती देशाच्या युद्धाचा परिणाम हा शेतीमालावर झाला होता, पण आता जे अवकाळीचं संकट शेतकऱ्यांवर आले आहे त्यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झालेला आहे। जे मागच्या वर्षी जे पंचनामे केले होते त्यांचे पैसे सुद्धा आले नाही आणि आता सुद्धा पंचनामे होतील, त्याचे पैसे येतील की नाही याचा शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। नीलम चापुडे, LS मराठी, जुन्नर, पुणे।